आज 4 जुलै 2021 जुलै महिन्यातील हा पहिला प्रभुवार, प्रभू भोजनाचा रविवार. आम्ही देव बापाला धन्यवाद देत आहोत. आपण आपल्या आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. मागील संपूर्ण 6 महिने तू आमचा सांभाळ आणि प्रतिपाळ केलेला आहेस आणि 7व्या महिन्यामध्ये आज आम्ही प्रवेश करीत आहोत. या जुलै महिन्याचा हा पहिला प्रभुवार आहे. प्रभू, आज आम्ही प्रभू भोजन, पवित्र सहभागिता यामध्ये सुद्धा सहभागी होणार आहोत. आणि त्यावेळेला बापा परमेश्वरा, आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण, पुनरुत्थान आणि स्वर्गारोहण आणि त्याचं पुन्हा येणं ह्याचं स्मरण करणार आहोत. हे बापा परमेश्वरा, आम्ही विशेष प्रकारे मागत आहोत, आजची भक्ती आशीर्वादित कर. सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडकणे, अडथळे येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. हे बापा परमेश्वरा, आम्हाला आत्म्याने व खरेपणाने उपासना करता यावी म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याचा वर्षाव आमच्यावर कर, की जेणेकरून बापा परमेश्वरा, देव जो आत्मा त्याची आम्हाला आत्म्याने व खरेपणाने उपासना करता येईल. सहाय्य कर, कृपा दया, अनुग्रह दे. आलेल्या सर्व भक्तांना तू आशीर्वादित कर. धन्यता आला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो आमचे स्वर्गीय बापा, आमेन. देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी यावेळेला आपण एक गीत गात आहोत आणि गीत गात असताना आपण आपल्या जागेवर उभे राहूया. याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरून मनी, सुंदर गायन गावदनी, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करे, ईश्वर बाप पवित्र करे, परम कृपा मनु जीवितरी, घडी भर विसरून विषय जगाचे, विमल मने करू ध्यान तयाचे, जगदीशाचे स्तवन करू, जय जयकारे गगन भरू, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करे, ईश्वर बाप पवित्र करे, परम कृपा मनु जीवितरी, पुत्रक कन्या आपण सगळी, जमून रमूया पितया जवळी, राहील पुढती ख्रिस्त उभा, स्वर्गाची मगती प्रतिभा, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करे, ईश्वर बाप
ईश्वर बापा विश्वनियंत्या काय कुणाला भावे हे जाणत परमेश्वर आहे विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी तनु देवाची मन देवाचे धन देवाचे जीवित त्याचे अर्पित ज्याचे त्यास करू मी पण नूतन दिव्यवरू विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी पवित्र आत्मा परमेशाचा संबोधक अनुशासक अमुचा नित्यतयाचा योग असो ख्रिस्त सदा हृदयात वसो विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी उभे असतानाच आपण आपला विश्वासांगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार एकमुखाने एक चित्ताने समजून उमजून जाहीर करीत आहोत. प्रारंभ करूयात. सर्व समर्थ देव पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरिया ईच पासून जन्मला ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले ज्याला वधस्तंभी दिले जो मरण पावला व ज्याला पुरिले तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्र जनांची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आळीपाळीचं शास्त्रपाठ आपण वाचत आहोत. आज 27वा रविवार आणि आजपासून एका नवीन विषयाला प्रारंभ होत आहे. परमेश्वर निर्मित जगातील परमेश्वर जीवन आणि आजच्या महिन्याचा विषय आहे आजच्या रविवारचा विषय आहे उच्चासनी परमेश्वर. प्रारंभ करीत आहोत. परमेश्वर माझे बल व माझा स्तोत्र विषय आहे. तो माझा उद्धारक झाला आहे. उत्सवाचा व तारणाचा शब्द धार्मिकांच्या वस्तीत आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो. परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो. मी मारावयाचा नाही, मी जगणार आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करणार. परमेश्वराने मला जबर शासन केले तरी मला मृतांच्या हवाली केले नाही. मजसाठी धार्मिकतेची द्वारे उघडा. मी त्यातून प्रवेश करून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. हे परमेश्वराचे द्वार आहे, यातून धार्मिक जन प्रवेश करो. तू माझे ऐकले आहे, तू माझा तारक झाला आहेस. यास तो मी तुझे उपकार स्मरण करीतो. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. हे परमेश्वराच्या हातून घडले आहे. हे आमच्या दृष्टीने अद्भुत कृत्य आहे. परमेश्वराने हा दिवस नेमला आहे, यात आपण उल्हास व आनंद करू. हे परमेश्वरा, तुला विनवितो की आमचा उद्धार कर.
हे परमेश्वरा, तुला विनवितो की आम्हा संपदा दे. परमेश्वराच्या नामाने येणाऱ्याचा धन्यवाद हो. परमेश्वराच्या मंदिरातून आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो. हे माझा देव, तू माझा देव आहेस. मी तुझे उपकार स्मरण करीन. हे माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन. आमेन. सोवंद्य देव परात्पर स्तवा होत्या स्वर्गी भुवन तो बाप पुत्र आत्मा त्रैकालाद्या अनंतमान. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. यावेळेला आपण शास्त्रपाठ वाचन करीत आहोत आणि 2 शमूएल याचा अध्याय 12 आणि वचन 15 ते 23 यावेळेला आपण वाचत आहोत. प्रारंभ करूया. मग नाथान आपल्या घरी गेला. उरियाच्या स्त्रीस जो मुलगा दाविदापासून झाला त्याचवर परमेश्वराचा तडाखा येऊन तो फार आजारी पडला. म्हणून दावीद त्या मुलासाठी परमेश्वराची काकुळ करू लागला. त्याने उपास केला व तो आज जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला. त्याच्या घरची म्हातारी माणसे त्याच्याकडे येऊन त्याला जमिनीवरून उठवू लागली. तो उठेना व त्याच्याबरोबर बसून भोजन करीना. 7व्या दिवशी ते मूल मेले. पण मूल मेले आहे हे दाविदा सांगण्यास त्याच्या चाकरांना भय वाटले. ते म्हणाले, मूल जिवंत असता आम्ही त्याला समजाविले, पण त्याने ऐकले नाही. तर मूल मरण पावले आहे असे त्याला कळविले तर तो स्वतःला अपाय करून घ्यावयाचा. आपले चाकर आपसात कुजबुज करीत आहेत हे पाहून आपले मूल मेले आहे असे दाविदाने ताडिले. त्याने त्यास विचारले, मूल मेले काय? ते म्हणाले, मेले. मग दावीद जमिनीवरून उठला. त्याने स्नान करून त्याला अभंग केला, आपला पोशाख बदलला आणि परमेश्वराच्या मंदिरात जाऊन दंडवत घालून आराधना केली. मग तो आपल्या मंदिरात आला व त्याने सांगितल्यावरून त्याच्या सेवकांनी त्याच पुढे अन्न वाढिले. ते त्याने सेवन केले. त्याच्या चाकरांनी त्यास विचारले, आपण हे असे काय केले? मूल जिवंत होते तोवर आपण त्याच्यासाठी उपास व शोक केला, पण ते मरण पावताच आपण उठून भोजन केले. त्याने उत्तर केले, मूल जिवंत होते तोवर मी उपास केला व रुदन केले. मला वाटले न जाणो कदाचित परमेश्वर मजवर कृपा करेल व मूल जिवंत राहील. पण आता ते मरण पावले तर मी आता का उपास करावा? माझ्याने थोडेच त्याला परत आणवेल. मी त्याचकडे जाईन, पण ते मजकडे परत यावयाचे नाही. दे बापा वाचलेलं वचन आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. यावेळेला आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकवूयात, डोळे बंद करूयात. आपण पाळकीय प्रार्थनेमध्ये जात आहोत. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादिदेवा, स्वर्गीय देवा, अब्राहम, इसाक, याकोब यांच्या देवा, आकाश आणि पृथ्वी यांचा निर्माण करणारा तू देव आहेस. हे बापा परमेश्वरा, मानवांचा निर्माण करता आणि पालन पोषण करणारा तू देव आहेस. आम्ही सर्वजण आज जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये एकत्र झालेले आहोत, बापा आम्ही तुला नमन करीतो, तुझ्या पाया पडतो, तुझी उपासना करीतो. तुला ओठांचं फळ स्तुतीचा यज्ञ आम्ही अर्पण करीतो. आभारूपी यज्ञ अर्पण करून बापा परमेश्वर आम्ही तुझं गौरव करीतो, कारण तूच एक देव आहेस. बापा परमेश्वरा, येशू ख्रिस्त आमचा प्रभू याने देवाला प्रगट केलेले आहे. आज बापा परमेश्वरा, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आम्ही देवाला पाहू शकत आहोत कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या सर्व पापांची आणि अपराधांची
आम्हाला क्षमा केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या निर्दोष आणि निष्कलंक रक्ताने त्याने आम्हाला शुद्ध केलेलं आहे आणि म्हणून बापा परमेश्वरा शुद्ध अंतःकरणाचे होऊन आज आम्हाला देवाचं दर्शन लाभ घडत आहे. आम्ही बापा तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. या समय विशेष प्रकारे हे बापा या भक्तीमध्ये तू हजर आहेस यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून अतिशय बापा परमेश्वरा धीर गंभीर होऊन अतिशय भययुक्त चित्ताने बापा परमेश्वरा आदर भावाने बापा परमेश्वरा आम्ही तुझ्या पुढे नम्रलीन होऊन तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. हे बापा परमेश्वरा आज या भक्तीमध्ये हजर असलेल्या प्रत्येक लहान थोर व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि बापा परमेश्वरा प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये तुझी सुख शांती आनंद समृद्धी वैभव आरोग्य प्रीती ऐक्यस्थैर्य भर आणि बापा परमेश्वरा प्रत्येकांच्या अवतीभोवती तुझ्या दिव्यदूतांची छावणी ठेव, जेणेकरून कोणताही रोग आजार मरी महामारी कोणाच्याही आसपास येणार नाही. हे बापा आम्ही प्रार्थना करीत आहोत की बापा मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांच्याद्वारे ही भक्ती आम्हाला प्राप्त होत आहे. बापा परमेश्वरा मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांना तू आशीर्वादित कर, प्रत्येक कुटुंब तू आशीर्वादित कर, पास्टेट कमिटी पास्टेट कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर, सर्व ऑर्गनायझेशन्स तू आशीर्वादित कर आणि बापा परमेश्वरा या सर्व मंडळीच्या द्वारे बापा जे सर्व सुवार्ता कार्य मिशनरी कार्य चालू झालेलं आहे तेही तू आशीर्वादित कर. आमचे सर्व मिशनरी तू आशीर्वादित कर. हे बापा परमेश्वरा आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. 135 वर्ष या मंडळीने बापा परमेश्वरा व्याहतपणे प्रभू अनेक पालकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक बिशपांच्या आणि डिएसांच्या मार्गदर्शनाखाली बापा परमेश्वरा तुझी सेवा केलेली आहे. ती तुझ्या नोंदवहीमध्ये नमूद आहे. तू ती स्वीकारून घेतलेली आहेस. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आज मंडळीला बापा परमेश्वरा तू वचनरूपी जलस्नानाने शुद्ध पवित्र करीत आहेस आणि बापा परमेश्वरा तू ख्रिस्ताची वधू या नात्याने तिला सादर करीत आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा या समय विशेष प्रकारे आम्ही मागत आहोत मेथोडिस्ट चर्च इन इंडिया यांचे सर्व बिशप वर्ग तू आशीर्वादित कर. आमच्या कॉन्फरन्सचे मुंबई रिजनल कॉन्फरन्सचे सन्माननीय बिशप साहेब बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवंड यांना देखील तू आशीर्वादित कर. त्यांचे कुटुंब त्यांचं प्रिय पत्नी यांना तू आशीर्वादित कर. आमच्या पुणा डिस्ट्रिक्टचे सन्माननीय डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडेंट रेव्हरेंड डॉक्टर यश रत्नमणी यांना त्यांच्या प्रिय पत्नीला त्यांच्या लेकरांना तू आशीर्वादित कर. हे बापा परमेश्वरा आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की बापा परमेश्वरा सर्व प्रकारे तुझं गौरव व्हावं हीच आम्ही तुझं विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. बापा या समय विशेष प्रकारे आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की बापा जी सेवा तू मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांना नेमून दिलेली आहेस ती पूर्ण करीत असताना हे बापा सामर्थ्य देवाचा आहे हाच विश्वास आम्ही बाळगावा असं होऊ दे. बापा आम्ही पुणा शहरामध्ये आहोत आणि पुणा शहरामध्ये बापा परमेश्वरा राहत असताना आम्हाला प्रभू योग्य प्रकारे तुझी सेवा करता यावी यासाठी पूर्ण मोकळीक तू देत आहेस. तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. पुणा शहरावर तुझा आशीर्वाद दे. आबाल वृद्धांना आशीर्वादित कर. आबाल वृद्धांचं बापा कृपा द्या, अनुग्रह देऊन तारण कर आणि बापा परमेश्वरा पुणा शहरामध्ये बापा परमेश्वरा तुझ्या सुवार्तेचा प्रकाश घेऊन जात असताना मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला तू प्रकाशमान कर आणि बापा परमेश्वरा अनेकांचं तारण व्हावं. बापा परमेश्वरा यासाठी आमचा उपयोग तू करून घे. बापा आम्ही प्रार्थना करीत आहोत आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी. बापा महाराष्ट्र राज्य तू आशीर्वादित कर. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना तू आशीर्वादित कर, त्यांचं मंत्रिमंडळ आणि बापा परमेश्वर आमच्या महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचा जो भयंकर असा प्रादुर्भाव वाढलेला आहे बापा परमेश्वरा त्यातून तू आमची मुक्तता करणारा देव आहेस यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. भारत देशासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. आमचे राष्ट्रपती आणि बापा परमेश्वरा आमचे बापा परमेश्वरा विशेष प्रकारे प्रधानमंत्री बापा परमेश्वरा यांना तू आशीर्वादित कर आणि बापा परमेश्वरा
तू आशीर्वादित होऊ दे. भारत देश आशीर्वादित होऊ दे, कोरोनामुक्त होऊ दे. आम्ही तुझं प्रार्थना करीत आहोत. बापा परमेश्वरा, पुन्हा एकदा आम्ही मागत आहोत की बापा, या संपूर्ण देशावर तुझी मेहर नजर तू केलेली आहेस. यावर बापा परमेश्वरा आम्ही विश्वास ठेवित आहोत. मान महिमा गौरव देवाला. आजची भक्ती आशीर्वादित कर, आजचा प्रभोज आशीर्वादित कर. मी तुझा दास सेवक बापा, मी आणि माझं कुटुंब पुन्हा एकदा नव्याने आमचा आत्मा जीव शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत. बापाची सेवा नेमून दिलेली आहे, ते नेमून दिलेली सेवा पूर्ण करत असताना तू आम्हाला तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा दे. नम्र कर, लीन कर, भग्न अनुतप्त कर. बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्यावरच विसंबून राहावं असं होऊ दे. बापा, तुझी कृपाच आम्हाला पुरेशी आहे, यावर आमचा विश्वास आहे. वचनाची सेवा करत असताना बापा, तुझ्या दासाला तू तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्राप्त होणारा प्रकाश दे. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. धनता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्या सोडून सोडल्या आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि सर्वात प्रथम आपण शुभवर्तमान वाचन करूयात, आणि त्यानंतर देवाचे उपकार स्तुतीसाठी आपण एक गीत उभे राहून गाणार आहोत. मंडळी विनंती आहे की गीत संपल्यानंतर मग आम्ही कृपा करून खाली बसून घ्यावे. मत्तय शुभवर्तमान अध्याय 9 वचने 9 ते 13. मत्तयाला पाचारण. मग तेथून जाताना येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला जाकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. नंतर असे झाले की तो घरात बसला असता पहा, बरेच जाकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य यांच्या पंक्तीत जेवायस बसले. हे पाहून परुषी त्याच्या शिष्यास म्हणाले, तुमचा गुरु जाकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो? हे ऐकून तो म्हणाला, निरोग्यांना वैद्याची गरजच नाही, तर दुःख नाही त्यांना आहे. मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ काय? हे जाऊन शिका. कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना बोलविण्यासाठी मी आलो आहे. त्यावेळेस योहानाचे शिष्य त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, आम्ही व परुषी पुष्कळ उपास करतो. आमेन. देवी बापा वाचलेलं शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. यावेळेला आपण देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत गात आहोत, आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती आहे आपण कृपाकडे खालून बसून घ्यावे. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले, ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध
आज रविवार दिनांक 4 जुलै 2021. प्रियानो, आजच्या प्रमुख संदेशाकडे आपण जात आहोत आणि संदेशाकडे जाण्याआधी आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो की बापा पुन्हा एक वार हा नवीन महिना जुलै महिना तू आम्हाला दिलेला आहेस. 2021 ह्या वर्षाचे 6 महिने तू आम्हाला सांभाळस, रक्षिलस आणि मंडळीची आध्यात्मिक वाढ व्हावी म्हणून तू आम्हाला ऑनलाईन भक्ती दिलीस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आजही बापा आम्ही ऑनलाईन भक्तीमध्ये आहोत. प्रभू तुझी कृपाच आम्हाला पुरेशी आहे. हे बापा, आजचा संदेश तू आम्हासाठी प्रभू आत्मपरीक्षणाचा होऊ दे, आमच्यामध्ये परिवर्तन घडवून आणणारा होऊ दे. आम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्तावर अधिक विश्वास ठेवता येईल यासाठी तो उपयोगी होऊ दे. सहाय्य कर बापा. प्रभू, तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्राप्त होणारा प्रकाश घेत असताना तू आम्हाला प्रकाशमान कर बापा. आणि प्रकाशाची प्रजा या नात्याने आम्ही ह्या अंधाऱ्या जगात जीवन जगावं असं होऊ दे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. प्रियांनो, आम्ही आज जो विषय पाहणार आहोत तो आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व यामधील मुद्दा क्रमांक 3. आणि आम्ही 4 एप्रिल म्हणजे पुनरुत्थान दिन या दिवसापासून जो विषय आम्ही प्रारंभ केलेला आहे तो हाच आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व पाहत असताना एफिसकरास पत्र 1 अध्याय 19 ते 23 या वचनावर आधारित आम्ही पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताला परमेश्वर देवाने मेलेल्यामधून उठविले आणि त्याला प्रियानो सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या त्या सर्व नावाहून उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेविले आणि सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्याला मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो. पहिले एफिसकरास पत्र 1 अध्याय आणि 19 ते 23. आणि ह्यामध्ये आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियांनो सर्वश्रेष्ठत्व बहाल केलेलं आहे त्या पुनरुत्थानामुळे आणि त्याला सर्व सत्ता देण्यात आलेली आहे. हे आम्ही पाहिलं. त्यानंतर आम्ही पाहिलं प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे जवळजवळ 5 अधिकार आम्ही पाहिलेले आहेत. आणखी नाही आहे, परंतु आम्हाला पुढे जायचं आहे म्हणून आम्ही 5च अधिकार पाहिलेले आहेत. आणि आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व समजून घेत असताना प्रियांनो आम्ही पाहत आहोत की सर्व सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताचे आहे. सर्व सामर्थ्यशाली प्रभू येशू ख्रिस्त. आणि प्रियांनो आज आम्ही हा विषय आता प्रारंभ करीत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व समजून घेत असताना त्यामधील हा 3रा मुद्दा सर्व सामर्थ्यशाली प्रभू येशू ख्रिस्त. आणि प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व सामर्थ्य देण्यात आलेलं आहे. सर्व सामर्थ्य. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं एक एक सामर्थ्य आम्ही समजून घेणार आहोत. आणि शेवटी आम्ही जाहीर करणार आहोत की सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताचे आहे. परमेश्वर देव एकदा बोलला आहे, मी 2दा हे ऐकलं आहे की सामर्थ्य देवाचे आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा देव प्रभू आहे.
आम्ही प्रियानो आमच्या प्रभूच्या गौरवासाठी, आमच्या प्रभूच्या प्रशंसेसाठी, आमच्या प्रभूला आम्ही नम्र लीन भग्नानुतप्त होऊन स्तुती आराधना देण्यासाठी हा विषय आम्ही समजून घेणार आहोत. आणि सर्वात पहिलं प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आम्ही पाहत आहोत आणि ते आहे प्रियानो परिवर्तनाचे सामर्थ्य. परिवर्तनाचे सामर्थ्य. प्रियानो जीवन परिवर्तन झाल्याशिवाय ख्रिस्ताचं होता येत नाही. आणि जीवन परिवर्तन करण्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आहे. अनेकांचं जीवन परिवर्तन झालेलं आहे. आज आम्ही जे ख्रिस्ती आहोत आमची सुद्धा तीच साक्ष असली पाहिजे की ख्रिस्ताने माझं जीवन परिवर्तन केलेलं आहे, बदलून टाकलेलं आहे. जुने ते होऊन गेले, पहा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवीन झाले आहे. जुनं ते बदलून नवं भरण्याचं सामर्थ्य, नवीन करण्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणालेला आहे, नव्याने जन्मल्याशिवाय कोणाचाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होत नाही. आणि नव्या जन्माचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आहे. प्रियानो आमच्या गत जीवनात आमचं गत जीवन, आमचं जुनं जीवन घेऊन आम्हाला ना देवाजवळ येता येणार आहे, ना देवापासून आशीर्वादित होता येणार आहे, ना आम्हाला स्वर्गात जाता येणार आहे. आणि म्हणून ही विशेष महत्वाची गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे की सर्व सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. तर मग त्याचं जवळ ते परिवर्तनाचे सामर्थ्य, जीवन परिवर्तन करून टाकणारे सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आहे. आणि आम्ही शुभवर्तमान वाचलं आणि शुभवर्तमानामध्ये आम्ही पाहिलं की मत्तई नावाचा एक मनुष्य जो जकातदार होता, तो जकातीच्या नाक्यावर बसलेला होता. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला पाहिलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला हाक मारली आणि बोलावलं. त्याने जकातीचा नाका सोडला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरलं. किती वर्ष? प्रभू येशू ख्रिस्त जोपर्यंत या पृथ्वीवर होता तोपर्यंत 3.5 वर्ष. आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर प्रेषित या नावाने मरेपर्यंत प्रियानो तो ख्रिस्ताला अनुसरत बसला. त्याचं जीवन बदललं. जकातदार हे यहुदी लोकांमध्ये पापी लोक म्हणून ओळखले जात होते. पापी व जकातदार हे एकाच माळ्यातले मणी होते. त्यांना दारूबाज सुद्धा म्हटलं जात होतं. जीवन बदलून टाकणारं सामर्थ्य एका शब्दामध्ये. आणि पहा प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने त्यावेळेला जे म्हटलेलं आहे मत्तई शुभवर्तमान 9 अध्याय आणि प्रभू येशू ख्रिस्त जक्क्याला काय म्हणत आहे पहा, माझ्या मागे ये. बस एक वाक्य, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. जकातीचा नाका, इन्कम सोर्स सोडून, श्रीमंतीचं साधन सोडून, मान सन्मानाचं साधन सोडून, जगातला सर्व ऐश्वर्याम विकत घेण्याचं ते सामर्थ्य सोडून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे गेला. माझ्या मागे ये. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दात सामर्थ्य आहे. तो बोलला आणि अवघे झाले. या सृष्टीवर अंधार होता, अंधार. तो बोलला, प्रकाश हो, प्रकाश झाला. सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. तो बोलला, आकाश हो, आकाश झाला. तो बोलला, कोरडी भूमी हो, वनस्पती हो, झाला. तो बोलला, सूर्य चंद्र तारे नक्षत्रगण हो, झाले. तो बोलला, आकाशात पक्षी, समुद्रात जलथळ हो,
झाला. तो बोलला, सर्व जनावरे झाले. प्रियानो, तो बोलला, अवघे झाले. तो बोलला आणि जी निराशजनक परिस्थिती आहे बदलली आहे. सर्व नवीन झाला. तो बोलला मत्तयाला, माझ्या मागे ये, आणि जीवन बदललं. आज प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये बोलत आहे का? आणि बोलत आहे तर आम्हाला ऐकायला येत आहे का? आणि आम्ही ऐकून आमचं जीवन परिवर्तन होत आहे का? लक्षात घ्या, ज्याला कान आहेत तो ऐको. प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी ऐकल्याशिवाय जीवन परिवर्तन होत नाही. ते सामर्थ्य त्याच्या शरीरातून निघून आमचं जीवन परिवर्तन करू शकत नाही. तो बोलला, अवघड झालं. मग त्याचं जीवन बदललं हो. दारूबाज, पापी, जकातदार, पैशाच्या मागे लोभी, सगळ्या ऐश्वर्यामध्ये असणारा. कारण द्रव्याचा लोभ सर्व वाईटाचं मूळ. देवाचं वचन सांगतं सर्व वाईट त्याच्यामध्ये होतं. परंतु जीवन परिवर्तन झालं. आज कोणाची अशी स्थिती आहे का प्रियांनो? दारूबाज, पापी, जकातदार, लोभी, सर्व वाईटाचं मूळ असणारा तो द्रव्याचा लोभ, असं जीवन म्हणून कोणाचं जीवन निराशजनक, हताश झालेलं आहे का? हतबल झालेलं आहे का? आज परिवर्तनाची हाक ऐका. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, माझ्या मागे ये, माझ्या मागे ये. आणि जीवन बदललं प्रियानो. त्याचं प्रेषित झाला, प्रेषित. तुम्हाला माहिती का प्रियानो, अनेक जे पास्टर्स आहेत, अनेक जे देवाचे मोठमोठे महान सेवक आहेत, त्यांची हीच साक्ष आहे की ते त्यांच्या गत जीवनात भयंकर पापी होते, भयंकर पापी होते. परंतु एक वाणी प्रभू येशू ख्रिस्ताची झाली, माझ्या मागे ये, आणि जीवन बदललं. त्यांचं जीवन बदललं. माझी आज साक्ष का आहे? मी जो ख्रिस्ती आहे ती माझी साक्ष काय आहे? मी माझ्या ख्रिस्ती आई बापांच्या पोटात जन्माला आलो म्हणून मी ख्रिस्ती आहे, की मी ख्रिस्ती घरात वाढलो म्हणून मी ख्रिस्ती आहे? ही जर माझी साक्ष असेल तर लक्षात घ्या प्रियांनो, अजूनही आम्हाला तो परिवर्तनाचा अनुभव आलेला नाही. जीवन परिवर्तनाचा अनुभव आलाच पाहिजे. त्याशिवाय कोणी ख्रिस्ताला अनुसरू शकत नाही, ख्रिस्ताचा शिष्य होऊ शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, सामर्थ्य माझ्याजवळ आहे तुमचं जीवन परिवर्तन करण्याचं. निराश झालंय का? हताश झालंय का? अपयशी झालंय का? चिंता, काळजा, भय, भीती, दडपण यांनी भरलेला आहे का? रोगाने, आजाराने ग्रस्त झालेला आहे का? अभाव, अडचणी यामध्ये ते खितपत पडलेलं आहे का? माझ्याजवळ आहे ते सामर्थ्य. जीवन परिवर्तन करून टाकणारं सामर्थ्य माझ्याजवळ आहे. प्रियानो, आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. स्तोत्र करता म्हणतो, आज जर मी त्याची वाणी ऐकली तर किती बरं होईल. परिवर्तनाचा अनुभव. माझंही जीवन तसंच होतं प्रियानो. वय वर्ष 30-31 पर्यंत, 1991 पर्यंत ख्रिस्ती कुटुंबात जन्माला आलो. ख्रिस्ती माता पित्यांच्या कुटुंबात जन्माला आलो. बाप अतिशय चांगला सुवार्थिक, आई अतिशय चांगली धार्मिक, अशा वातावरणामध्ये माझे आजोबा पाळक, अशा या सर्व पार्श्वभूमीमध्ये माझा जन्म झालेला आहे. परंतु वय वर्ष 30 पर्यंत मी कधीच बायबल वाचलं नाही. मी कधीच चर्चला गेलो नाही. मी कधीच प्रार्थना केली नाही. मी ना माझ्या माता पित्यांची आज्ञा पाळत होतो,
मी स्वतःला फार शहाणा समजत होतो. मला या जगात श्रीमंत व्हायचं होतं. मला या जगात ज्ञान मिळवायचं होतं. मला उच्च पदावर जायचं होतं. प्रियांनो, माझं जीवन कुणीच परिवर्तन करू शकत नव्हतं. माझे वडील माझ्या सांगत राहायचे, देवाच्या वचनातून मार्गदर्शन करायचे. नाही तो प्रयत्न केला त्यांनी, काही उपयोग झाला नाही. शेवटी वडील वारले. माझी आई एकसारखी प्रार्थना करत होती. माझ्या जीवन परिवर्तनासाठी एकसारखी प्रार्थना करत होती. मी दारू पित नव्हतो. मी कुठल्याही वाम गोष्टी करत नव्हतो. समाज बाह्य काही काम करत नव्हतो. सामाजिक जीवन माझं अतिशय चांगलं होतं. लोक मला फार मानायचे. कामावर मला वर्कहॉलिक म्हणायचे. कामाशिवाय याला सुचत नाही काही. सगळी चांगली साक्ष होती. जगाच्या दृष्टिकोनातून मी चांगला होतो, परंतु देवाच्या दृष्टिकोनातून मी पाप व अपराध यामध्ये मृत होतो. मला समजत नव्हतं. अनेक पाळक लोक मला येऊन सांगायचे. पाळकांना देणग्या देणं मला आवडायचं. पाळकांना जीव खाऊ घालणं मला आवडायचं. पाळकांचा उदो उदो करणं मला आवडायचं. पाळकांचं ऐकणं मला अजिबात आवडत नव्हतं. प्रियांनो, माझं जीवन देवाच्या दृष्टिकोनातून काहीही उपयोगी नव्हतं. माझ्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून फार चांगलं होतं. माझ्या समाजाच्या दृष्टिकोनातून फार चांगलं होतं. माझ्या कामावरच्या जीवनामध्ये फार चांगलं होतं. परंतु लक्षात ठेवा, देवाच्या दृष्टिकोनातून मी पाप अपराध यामध्ये मृत होतो. सैतानाच्या त्या गुलामीमध्ये खितपत पडलेलं होतो. माझं जीवन हे नैराश्याने भरलेलं होतं. अशांतीने भरलेलं होतं. चिंता काळजांनी ग्रस्त झालेलं होतं. आणि तरी सुद्धा मी आवानून फार सुखी असल्याचा मी देखावा करत होतो. मी फार सुखी आहे, फार आशीर्वादित आहे, देखावा चाललेला होता फक्त. माझे आई बाप माझ्या जीवनाविषयी प्रसन्न नव्हते. माझा स्वर्गीय बाप, माझा प्रभू येशू ख्रिस्त माझ्या जीवनाविषयी प्रसन्न नव्हता. प्रियांनो, माझ्या लग्नानंतर मला एक मुलगा झाला. मुलानंतर एक मुलगी झाली. आणि मी बढाई मारली. बघा, मी म्हणालो होतो पहिला मुलगा मुलगाच, नंतर मुलगी मुलगीच. आणि तेथून माझ्या जीवनाला कलाटणी मला मिळायला प्रारंभ झाला. मुलगी. आणि मुलगी ही बालपणापासूनच आजारी अशी जन्मली. तिच्या पोटामध्ये आतड्यांचा फार मोठा प्रॉब्लेम होता. प्रियांनो, तीन ऑपरेशन झाले. 3 ऑपरेशन. त्या लहान जीवाच्या पोटावर 3 ऑपरेशन झाले. आणि शेवटी 23 सप्टेंबर 1991 रोजी ती मरण पावली. मी हताश झालो. आपल्या लेकराचा प्राण जाताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. ती माझ्या मांडीवर होती दवाखान्यामध्ये. आणि हे खरं आहे प्रियांनो, बापाचा वीक पॉइंट जर काय असेल तर ती त्याची मुलगी आहे. मी तुटलो. मी भग्न झालो. मी माझ्या मनाला म्हणालो, मी एवढा चांगला,
मग माझ्या जीवनात असं का घडावं? माझ्या जीवनात असं का घडावं? प्रियानो 23 सप्टेंबर नाही, 27 सप्टेंबर रोजी तिने प्राण सोडला. धो धो पाऊस पडत होता. तिला आम्ही कसं बसं दापोडीच्या स्मशानभूमीमध्ये दफन केला. रात्रीची 8:30ची वेळ. कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं तिच्या शरीरात प्लाझ्मा बिलकुल नाही. 1 तासाच्या आत तिला डोळ्याआड करा, नाही तर तिचं शरीर फुटेल. माझ्या पोटच्या गोळ्याचे हाल हाल होताना मी पाहिले. मी घरी आलो, निराश झालो, फ्रस्ट्रेट झालो, डिप्रेशनमध्ये गेलो. मी म्हटलं आता जगून काही फायदा नाही, जगून काही फायदा नाही. आता माझ्या जीवनात चांगलं वागून काय झालं? आता मी दारुडा बनणार, मी व्यसनी बनणार, मी अनेक सगळे व्यसन जेवढे ड्रग्स आहेत तेवढे करणार आणि जीवन माझं खतम करणार. मला जगायचा वीट आला, वीट. मग दुसरा विचार आला, आत्महत्या करू. अशा ठिकाणी करा आत्महत्या करू की माझी डेड बॉडी सुद्धा सापडली नाही पाहिजे, घरच्यांना कळालंच नाही पाहिजे की मी जिवंत आहे का मेलेला आहे. सैतानाने डोक्यामध्ये काहूर माजवला. सुटकेचा मार्ग सापडेना. कोणी सांत्वन करू शकत नव्हतं, कोणीच नाही. माझी आई माझं सांत्वन करू शकत नव्हती, माझी पत्नी माझं सांत्वन करू शकत नव्हती. मला जे हवं आहे ती शांती मला कोणीच देऊ शकत नव्हतं. मी अस्वस्थ, अस्थिर झालो. मी डिफेन्समध्ये चांगल्या पोस्टवर कामाला होतो प्रियांनो. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये डिफेन्समध्ये मी चांगल्या कामावर होतो, फायनान्स डिपार्टमेंटला होतो. प्रियांनो, तिसरा एक मार्ग मला देवाने प्रगट केला. माझे वडील मला सांगायचे, जेव्हा ख्रिस्ती मनुष्य फार दुःखी होतो तेव्हा तो बायबल वाचतो. बायबलमध्ये ख्रिस्ती मनुष्याचं सांत्वन आहे. बायबलमध्ये हा मार्ग माझ्या आवडीचा नव्हता. माझ्या आयुष्यात मी कधी बायबलवर विश्वास ठेवला नाही, बायबलमधल्या देवावर विश्वास ठेवला नाही. किंबहुना मला तो देवच आवडत नव्हता. देवाने माझं काहीच वाईट केलं नव्हतं, तरी सुद्धा सैतान असं करतो प्रियानो. सैतान. बायबल घेतलं, उघडलं, 2 शमूएल 12वा अध्याय आणि प्रियानो 23वा वचन माझ्या डोळ्यापुढं आलं. पण आता ते मरण पावले तर मी आता का उपास करावा? माझ्याने थोडेच त्याला परत आणवेल. मी त्याच्याकडे जाईन, पण ते मजकडे परत यावयाचे नाही. 23वा वचन, 2 शमूएल 12वा अध्याय 23वा वचन. दाविदाने बेतशेबेबरोबर गमन केलं. तिचा नवरा उरिया हत्ती त्याला युद्धामध्ये मारलं आणि त्यानंतर त्याने बेतशेबेबरोबर लग्न केलं, तिला घरात घेऊन आला. नाथान संदेशाने येऊन त्याची कान उघडणी केली आणि तिच्यापासून तिला पुत्र झाला आणि देवाने त्याला तडाखा दिला. घटना अशी आहे, तडाखा दिला. ते मूल मरायला लागलं. दावीद मंदिरात गेला, पालथा पडला, 8 दिवस उपास प्रार्थना करू लागला, देवा माझ्या मुलाला वाचव. परंतु 8 दिवसाने मूल मेले. लोक कुजबुज करू लागले. राजाला कसं सांगावं?
जिवंतपणे राजाने एवढा आक्रोश केला, त्याच्यासाठी उपास प्रार्थना केल्या, उपडा पडला. आता राजाला सांगितलं तर तो तर हे सहन करू शकणार नाही. लोक कुजबुजू लागले. दाविदाने ऐकलं. काय झालं? मूल मेले का? लोक म्हणाले हो मेले. तो उठला, त्याने स्नान केलं, कपडे बदलले आणि म्हणाला मला जेवण वाढा. लोकांना आश्चर्य वाटलं. लोक म्हणाले राजे, जिवंतपणी मूल जिवंत होतं तोपर्यंत तुम्ही एवढा आक्रोश केला, शोक केला आणि मेल्यानंतर तुम्ही लगेच जेवण खावण केलं, आंघोळ केली, कपडे बदलले. दावीद त्यांना म्हणाला, मूल जिवंत होते तोवर मी उपवास केला व रुदन केले. मला वाटले न जाणो कदाचित परमेश्वर मजवर कृपा करेल व मूल जिवंत राहील. पण आता ते मरण पावले तर मी आता का उपवास करावा? माझ्याने थोडेच त्याला परत आणवेल. मी त्याचकडे जाईन पण ते मजकडे परत यावयाचे नाही. दावीद म्हणाला, मी त्याचकडे जाईन. आणि तिथं देवाचा आत्मा माझ्याशी बोलला. माझं मूल तर देवाकडे गेलं. माझं मूल तर देवाकडे गेलं. ते लेकरू, ती मुलगी माझी देवाकडे गेली. पूर्णपणे मला माहिती होतं निष्पाप, निर्दोष, निष्कलंक ते लेकरू, ते बच्च तर गेलं देवाकडे. प्रश्न निर्माण झाला माझ्या पुढे, पण मी देवाकडे जाईन का? मी देवाचा एवढा द्वेष करतो, मत्सर करतो, मी देवाला बिलकुल जुमानत नाही, देवाची भक्ती उपासना करत नाही, मी देवाकडे जाईन का? आणि मला उत्तर मिळालं, मी देवाकडे जाऊ शकत नाही. मी देवाकडे जाऊ शकत नाही म्हणजे मी माझ्या मुलीला सुद्धा पाहू शकत नाही. माझी मुलगी जिथे गेले आहे तिथून ती खाली परत यावयाची नाही. परंतु मला त्या मुलीकडे जाता येईल. परंतु तिच्याकडे जाण्याचा मार्ग म्हणजे माझा प्रभू येशू ख्रिस्त. तो म्हणतो मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. अरे संडे स्कूल मध्ये किती वेळेला ही वचनं आम्ही तोंडी पाठ केली होती, पण संडे स्कूल नंतर बाहेर आलो आणि आम्ही बहकलो. आम्ही देवाला सोडून बहकलो. तो म्हटला मी मार्ग आहे. मला मार्ग सापडला. मी बायबल घेतलं, वाचू लागलो. मला एवढं समाधान, एवढं चित्त समाधान. प्रियानो, माझी मुलगी मेली त्यावेळेला माझ्या हृदयावर एवढं ओझ झालं तर असं कुणीतरी मला छातीवर बसून दाबत आहे. माझ्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये कळ उठत होत्या. मला फार वेदना होत होत्या. मी त्रस्त झालो होतो. मला काही सुचत नव्हतं. मला श्वास घेता येत नव्हता. अशी माझी परिस्थिती असताना जसंच मी बायबल वाचू लागलं, माझा श्वास मोकळा झाला. मला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. जणू काही माझी मुलगी मेलीच नाही, ती जिवंतच आहे. आणि मग प्रभू माझ्याशी बोलला, अरे वेड्या, एका मुलीसाठी काय रडत बसलास? उठ, मी तुला शेकडो मुली देईल. शेकडो मुली देईल. मी उठलो आणि प्रियानो, पुढील माझ्या जीवनामध्ये माझं जीवन बदललं. मी माझ्या नोकरीचा रिझाईन केला. सगळे लोक चिडले माझ्यावर, तडफडले. भयंकर परिस्थिती झाली त्यानंतर माझी. फक्त एक माझ्या पत्नीने मला साथ केले, माझ्या मुलाने मला साथ केली. जर परमेश्वराचं बोलवणं तुम्हाला आहे, जर परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे, तर मी तुमच्या बरोबर आहे. आणि मी ते ऐकलं. प्रियानो, देवाने मला पुढे पाळक बनवलं आणि चर्चमध्ये शेकडो मुली दिल्या. जीवन परिवर्तनाचं सामर्थ्य देवाजवळ आहे. हा अनुभव मी घेतला आहे माझ्या जीवनामध्ये. अनेक खडतर प्रसंग आले, देवाने सर्वातून नेला. प्रभूला धन्यवाद असो प्रियानो, प्रभूला धन्यवाद असो. होय, सर्व सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे.
पहिलं सामर्थ्य परिवर्तनाचं, जीवन परिवर्तन करून टाकणारं सामर्थ्य. त्यानंतरचा जो प्रवास झाला ना प्रियानो, भयंकर खडतर प्रवास झाला, भयंकर खडतर प्रवास. परंतु देवाचं सामर्थ्य, ख्रिस्ताचं सामर्थ्य, त्याने मला टिकून ठेवला, त्या सेवेमध्ये टिकून ठेवला. आणि पाळके सेवेमध्ये मी काय सहजासहजी आलेलो नाही प्रियानो. फार विरोध, फार विरोध. प्रत्येक वेळेला जणू सैतानाशी मला युद्ध करावं लागत होतं. पण शेवटी परमेश्वर देवाने मला सांगितलं की तुला ह्याच ठिकाणी सेवा करायची आहे. ह्याच ठिकाणी जी सेवा तुझ्या आजोबांनी रेव्हरेंड नानाजी जाधव यांनी मेथोडिस्टमध्ये केली, मेथोडिस्ट पाळक या नात्याने, ती सेवा तुला पुढे चालू करायची आहे. कारण तिथं त्यांच्या नंतर ती सेवा खंडित झाली. आणि म्हणून मी मेथोडिस्टमध्ये पाळक आहे. संपूर्ण ह्या प्रवासामध्ये पत्नीने साथ केली, मुलाने साथ केली. त्याचं प्रतिफळ त्यांना देवाने दिलं. आज मुलगा डॉक्टर आहे, MD डॉक्टर, MD मेडिसिन. सर्वोत्कृष्ट भवितव्य देवाने त्याला दिलं. त्यालाही माझ्याबरोबर त्याग करावा लागला. देवाने त्याचं प्रतिफळ त्याला दिलं. प्रियांनो, देव कधीच कोणाच्या ऋणात राहत नाही. सामर्थ्य देवाचं आहे. सर्व सामर्थ्यशाली प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभूला काहीच अवघड नाही. जीवन परिवर्तन करण्याचं सामर्थ्य जर त्याने माझ्यासारख्या माणसाचं जीवन परिवर्तन केलं तर प्रियांनो लक्षात घ्या, आता मी कोणत्याही माणसाविषयी निराश होत नाही. देव त्याचं देखील जीवन परिवर्तन करण्यास समर्थ आहे. हाच विश्वास मला मिळतो आणि मी कोणत्याही मनुष्याविषयी निराश होत नाही. देव त्याचं जीवन परिवर्तन करण्यास समर्थ आहे. ख्रिस्ताचं सामर्थ्य त्याचं जीवन परिवर्तन करण्यास पुरे आहे. हाच विश्वास मला मिळतो. आणि म्हणून प्रियांनो, परिवर्तनाचे सामर्थ्य आम्ही पाहणार आहोत. आम्ही पाहिलं मत्त्याचं परिवर्तन. मी माझी साक्ष तुम्हाला थोडक्यात सांगितली. आम्ही पाहणार आहोत पाऊलाचं परिवर्तन. आम्ही पाहणार आहोत पुढे अनेक उदाहरणं आम्ही पाहणार आहोत. प्रियांनो, लक्षात घ्या, परिवर्तनाचं सामर्थ्य ख्रिस्ताचं आहे. त्याला काहीच अशक्य नाही. आज जर तुमच्या जीवनात तुम्हाला परिवर्तनाचा अनुभव आला नसेल तर आज प्रभू सांगत आहे, तो अनुभव मी देण्यास समर्थ आहे. त्याला शरण या. प्रभू, माझं जीवन बदलून टाक. या जगिकतेपासून, अहिकतेपासून, दैहिकतेपासून, पापापासून, त्या सर्व दारूबाजीपासून, त्या सर्व जकातीच्या नाक्यापासून, लोभापासून, सर्व प्रकारच्या वाईटाच्या मुळापासून प्रभू आज माझं जीवन बदल आणि मला ख्रिस्तासाठी समर्पित कर. ते सामर्थ्य फक्त प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आहे. प्रियांनो, परिवर्तनाचे सामर्थ्य. आणि अशा देवाचे जेवढेही सेवक झाले त्यांची ही साक्ष आहे, ख्रिस्ताने माझं जीवन परिवर्तन केलं. आम्ही पाहणार आहोत. देवबापाला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त दिलास की जो मृत्युंजयी झाला, मरणावर विजय मिळवला. सामर्थ्य त्याचं आहे हे जाहीर झालं. आणि पहिला आज आम्ही त्याचं सामर्थ्य पाहायला घेतलेलं आहे. परिवर्तनाचं सामर्थ्य, जीवन परिवर्तन करून टाकणारं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. प्रभू, आम्हाला गरज आहे आमचं जीवन परिवर्तन होण्याचं. सहाय्यक कृपा द्या, अनुग्रह, मान महिमा गौरव देवाला. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो का आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि ही वेळ दान अर्पणाची आहे. गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूयात. आणि प्रियानो, प्रारंभीची प्रार्थना मी करत आहे.
प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवादिदेवा बापा, एक समय असा होता की आम्ही जगिकतेसाठी, दैहिकतेसाठी जीवन जगत होतो आणि तू दिलेला आम्हाला धन, पैसा, अडका, आमचं उत्पन्न आम्ही केवळ त्याच गोष्टींसाठी खर्च करणारे होतो. परंतु आमचं जीवन तू परिवर्तन केलंस आणि आम्हाला देवाला देणारे तू केलंस, यासाठी की देव राज्याची या जगामध्ये वाढ व्हावी. आज बापा परमेश्वरा, मंडळी तुझ्यासाठी काही दान घेऊन येणार आहे. बापा, ते स्वीकारून घे अशी आम्ही तुझ्या पायाजवळ कळकळीची, आग्रहाची, नम्रतेची विनंती करीत आहोत. हे बापा, ज्याला जसा आशीर्वाद दिलेला आहेस तशी प्रत्येक व्यक्ती हे दान घेऊन येणार आहे. बापा, तू स्वीकारून घे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणून आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला आपण गीत गाऊयात आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूया. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु मनात येई विचार
आपण दानावर आशीर्वाद मागूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. आम्ही तुला उंचावित आहोत. आम्ही तुझ्या पाया पडून तुला नमन करीत आहोत. कारण बापा परमेश्वरा, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे या चिंतेपासून तू आम्हाला मुक्त केलंस. आणि बापा परमेश्वरा, देवाचं राज्य आणि नीतिमत्व मिळविण्यास झटणारे तू आम्हाला बनवलंस. बापा परमेश्वरा, की जेणेकरून बापा तू आम्हाला भरभरून स्वर्गीय आकाश कपाटे उघडून आशीर्वादित करत आहेस आणि आमच्या जगिक सर्व चिंता काळज्या तू निवारण करत आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, जे काही आम्हाला तुझ्यापासून प्राप्त झालेलं आहे बापा परमेश्वरा, आम्ही तुला अर्पण करत असताना बापा ते तू स्वीकारून घे. त्या दानाद्वारे बापा आमचा विश्वास, आमची प्रीती, आमचं समर्पण यांचाही तू स्वीकार कर. आमच्या आत्म्या, आमचा शरीराचा जिवंत पवित्र देवाला ग्रहण यज्ञ यासहित आम्ही तुला सादर करीत आहोत, त्याचाही स्वीकार कर. बापा परमेश्वरा, हे दान तू आशीर्वादित कर, यासाठी की बापा परमेश्वरा त्याद्वारे बापा जिवंत देवाची सेवा घडावी. बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. ज्यांनी दिलेलं आहे त्यांना अधिक आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा, प्रत्येकांच्या घरात तू बरकतीचे आशीर्वाद भर. मान महिमा गौरव देवाला. प्रभू, हे दान तू शुद्ध पवित्र केलंस, तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. त्याद्वारेच आमची सर्व आमचं उत्पन्न देखील तू शुद्ध पवित्र केलंस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. धनता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणून ते आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला प्रियांनो, आपण प्रभू भोजन विधीकडे जात आहोत आणि मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूया. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले ते होते शुद्ध प्राण. आपण प्रभोजन विधीला प्रारंभ करत आहोत. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये आपले एलिमेंट्स तयार ठेवलेले आहेत. कुटुंब प्रमुखाने हे एलिमेंट्स द्यायचे आहेत. प्रभोजन विधी गंभीर आहे. पावित्र्याने युक्त होऊन आम्ही तो पार पाडित आहोत. प्रभोजन विधीला आपण प्रारंभ करीत आहोत. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पाप कर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजारा पाजाऱ्यांशी प्रेमाने उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. आपण सर्व मिळून वाचूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्नकर्त्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपा सागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो, त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात.
त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर, आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे प्रतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्या सद्वृत्ती बाळावू दे, आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच द्वारे. आमेन. आपण सर्वांनी मिळून वाचूयात. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतःकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत, आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझी पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमचे चित्त शुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे. आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरवसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरवसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्याव्यास आम्ही योग्य नाही, परंतु तुझ्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. यास्तव दयाघन प्रभो, तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्या सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठायी राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल. अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे. आमेन. परमेश्वराला वाहण्याची प्रार्थना. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एक दात प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चित्ताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत करीत राहा अशी आपल्या पवित्र सुवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. या सवे दयाळू पित्या, आम्ही तुला अति नम्रतेने विनवितो की तू आमचे ऐकणे असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस यांचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. प्रत्येकाने भाकर आपल्या हातामध्ये घ्यावी, भाकरीची प्लेट. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिले गेले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडिली आणि आपल्या शिष्या देऊन म्हटले, घ्या, खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. सर्वांनी प्याला हातामध्ये घ्यावा, भाकरीची प्लेट खाली ठेवून द्यावी. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने प्याला हाती घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे, असे नव्या कराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे. आमेन. येशू कुटुंब प्रमुखाने घरातील सर्वांना भाकर द्यावी. मारले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शरीर तुम्हाकरिता मोडण्यात आलेलं आहे त्याच्या स्मरणार्थ ही भाकर घ्या, खा आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. ते शोध
कुटुंब प्रमुखाने प्याला हातामध्ये घ्यावा आणि सर्वांना द्यावा. प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त तुम्हाकरता सांडण्यात आलेला आहे. त्याच्या स्मरणात हा प्याला घ्या, प्या आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. सर्वांनी प्याला प्राशन करावा. येणेची माझा दोष घोर पुसेल सगळा. आपण सर्व मिळून वाचूयात. हे प्रभो, पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास तो दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र पवित्र सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरले आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात. परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्व समर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभो, एकुलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभो परमेश्वरा, परमेश्वराच्या कोखरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस. तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस. तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस. तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस. तूच एक प्रभू आहेस. तूच एक ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागत आहोत. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराचा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हा सह राहो. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवी बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्त पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या. दया घना चिडे सरो हे चिंतनी. देहाची सो हासे